नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रविवारपासून वन डे सिरीजचा थरार. पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात? भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एक दिवसीय मालिकेच्या थराराला अवघे काही तास बाकी आहेत. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकूण 3 एक दिवसीय सामने खेळणार आहेत. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही मालिका फार खास असणार आहे. कर्णधार आणि उपकर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांचं या मालिकेतून संघात पुनरागमन झालं आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी या मालिकेत खेळताना दिसणार आहे. रविवार 11 जानेवारी रोजी होणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना हा बडोद येथील BCA स्टेडियम कोतंबी येथे आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1:30 सुरुवात होईल, तर 1 वाजता टॉस होईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार ॲपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल. शुभमन गिल दुखापतीनंतर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शुभमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे शुभमनला उर्वरित सामन्यांना मुकावं लागलं होतं. त्यानंतर आता शुभमनचं भारतीय संघात कमबॅक झाले. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाल्यानंतर आता उपकर्णधार श्रेयस अय्यर ही भारतीय संघात परतला आहे. मायकल ब्रेसवेल याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. न्यूझीलंड या मालिकेत त्यांच्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणार आहेत, त्यामुळे न्यूझीलंडचा कस लागणार आहे. न्यूझीलंड यजमान टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात आता टीम इंडिया नववर्षाची सुरुवात विजयाने करणार की न्यूझीलंड यजमानांना लोळवणार, यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.